रायगड लोकसभेची निवडणूक भाजपने लढवावी असा सूर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आळवलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोरच बूथ मेळाव्यात रायगड लोकसभा जागेवर भाजप कार्यकर्त्यांनी दावा बोलून दाखवलाय। यावेळी धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी समर्थकांनी घोषणाबाजी केली। रायगडमध्ये भाजपची ताकद अधिक असेल तर भाजपने उमेदवारी का मागू नये असा सवाल धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे दिल्लीत जायला आपण तयार असल्याचं सूचक विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। रायगढ़ का खासदार कैसा हो, रायगढ़ का खासदार कैसा हो। जय 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 जय। भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष या ठिकाणी झालेला आहे। त्या पक्षाचा कमळ घेऊन जाणारा उमेदवार या ठिकाणी तुम्ही द्यावा, अशा पद्धतीची अत्यंत नम्रपणानं या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। 6 आमदार जे त्यांच्या सोबत काम करत होते त्यातले 5 आमदार आज त्यांच्या ठोक विरोधात आहेत। आता मला प्रदेश अध्यक्ष दादांनी केले, त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे। आता दिल्लीमध्ये रमायला लागलो। आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल, कारण दिल्लीत आता पुन्हा एनडीएचं सरकार येणार।